बातमी शिर्डीतून श्रीरामनवमी उत्सवाकरता सालाबादप्रमाणे साईबाबांची शिर्डी देखील सज्ज झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरता लाखो साई भक्त इथे येत आहेत। साई मंदिर आणि परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये रामनवमी निमित्त साई नगरी ही सज्ज झालेली पाहायला मिळते। रामनवमीचा उत्साह संपूर्ण शिर्डीमध्ये संचारलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत। जयेश, रामनवमीचा उत्साह हा संपूर्ण देशभरातच आपल्याला दिसून येतोय। शिर्डीमध्ये देखील साई नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे रामनवमीसाठी। कसा उत्साह आहे तिथला? नक्कीच रामनवमी उत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना आज शिर्डीतील 3 दिवसीय या उत्सवाचा महत्त्वाचा दिवस आहे आणि या निमित्त संपूर्ण राज्यातून आणि राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात साई पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। लाखोंच्या संख्येने साई भक्त आज शिर्डीत दाखल झालेले आहेत। यामध्ये जी मंदिराला आहे, मंदिराला मोठ्या म्हणजे सुंदर आकर्षक अशी फुलांची रोषणाई, त्याचबरोबर सजावटाने रोषणाई करण्यात आली। त्याचप्रमाणे 4 नंबर प्रवेशद्वारावरती या ठिकाणी जी प्रभू श्रीरामचंद्रांची जी कमान आहे, आपण जी बघू शकतो, ती कमान सर्व भाविकांची जी आहे ती लक्ष वेधून घेते आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे साई भक्त जे आहेत ते आता शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। आज जी वाढती गर्दी पाहता शिर्डी साई मंदिरात हे पूर्णतः रात्रभर हे आपल्या भक्तांसाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। अतिरिक्त अशा पद्धतीने या ठिकाणी जे संस्थांकडून विविध प्रकारचे ज्या सुविधा आहेत त्या भक्तांसाठी येणाऱ्या लाखो भक्तांसाठी या करण्यात येत आहेत। जयेश, भाविकांचा ओघ तिथे वाढताना दिसतोय, त्यामुळे गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी मंदिर प्रशासनाने कशा पद्धतीने तिथे व्यवस्था केली आहे? या ठिकाणी जे येणारे भाविक जे आहेत त्यांच्याकरिता इथं अतिरिक्त लाडू वाटप केंद्र असतील, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्याचबरोबर शिर्डीकर हे देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। जयेश, आजूबाजूचा परिसर तुम्ही दाखवू शकता का? तिथे भाविकही आले असतील, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का? बघू शकतो की या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। या ठिकाणी आपण कुठून आला आहात आणि काय कसं वाटतं? आम्ही शिंदखेडा आलेलो आहे। गेल्या 13 वर्षापासून शिंदखेडा सीट पर्यंत येत असते। त्याच्यामध्ये आमच्याकडे जवळ 200 महिला पुरुष उपस्थित असतात। अतिशय प्रवास अतिशय आनंदात बाबांच्या भक्तीला वातावरणाने प्राप्त असतो आणि बाबांच्या कृपेने सर्वांच्या आरोग्य जीवन द्यावं, सर्वांना सुखमंगल लाभो असं आज रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या दिवशी शिर्डीच्या साईबाबांच्या या दरबारात आपण दर्शनासाठी आलेला आहात। काय वाटतंय आजच्या दिवशी? मन प्रसन्न झालं आहे आणि हे वातावरण पाहून तुम्ही अतिशय खूप सुंदर प्रमाणे मन भारत आणि अतिशय सुंदर नियोजन केलं आहे। समिती कसं संमती खूप अतिशय सुंदर नियोजन केलं। पालखीची सांगा बोलत्याची पालखी साईराम संत दासगणू साई भक्त मंडळ उमरी ते गोरठा येथून 450 किलोमीटरवर गोरठा आहे। येथून आमची पालखी येते 1 एप्रिल रोजी इथे 16 तारखेला 16 दिवसानंतर पोहोचते। रोज 30 किलोमीटर अंतर असते। यामध्ये नाही आज आपल्या रामांचा जन्म होतोय, राम जन्मोत्सव रामनवमी साजरी होतात। आज आपण शिर्डीत आला, काय वाटतं? आमचे तर भाग्य ते झाले की आज रामनवमीला राम जन्म 500 वर्षानंतर राम जन्म झाल्यामुळे राम जन्म उत्सव साजरा होत असल्यामुळे आनंद द्विगुणित होत आहे आणि शिर्डी नगरीमध्ये आम्हाला खूप आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भक्त शिर्डी दाखल झालेले आहेत आणि साई भक्त जे आहेत हे शिर्डी संस्थांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या किंवा त्यांच्या सुविधांसंदर्भात समाधानी आहेत त्यांनी। जी धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
रामनवमी निमित्त साई नगरी ही सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। 3 दिवसांचा भव्य असा कार्यक्रम इथे साजरा केला जातो आणि यासाठी अनेक भाविकांची रीघ ही साई नगरीमध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण साई नगरी ही राममय झालेली आहे। मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत।